मंडळी, टेन्शनच्या किल्ल्यावर अडकलेल्या जीवाच्या जीवात जीव यावा म्हणून पुरवूया हास्य विनोदाची रसद. आणि ही रसद घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, लगीन घाईप्रमाणेच आता तुम्हाला बघायला मिळणार आहे नाटक घाई. आणि हा अफलातून परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदाचा बादशाह पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. राणी सरकार, तुम्ही अशा उदास का? कालपासून तुम्ही अन्न ग्रहण केलेले नाही. काही घडले आहे का? महाराज, एक वेगळीच चिंता आम्हाला सतावते आहे. महाराज, स्वतःच्या तलवारीच्या जोरावर आपण 7 देश जिंकलेले आहात. 4 दिशांना आपण आपल्या विजयी पताका झळाळून आपण एक परमयोद्धा आहात हे सिद्ध केलेलं आहे. पण असं असतानाही महाराज, आपल्या घराच्या मोडक्या उंबरठ्याकडे आपलं लक्ष नाहीये. आम्ही काही समजलो नाही. महाराज, आपल्या राज्यात कर वसुली आणि दारू गोळा खरेदी यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतोय महाराज. काय? होय महाराज. आणि हा भ्रष्टाचार दुसरी तिसरी नाही महाराज, आपल्या जवळची व्यक्ती करत आहे. लहान तोंडी मोठा घास घेते महाराज. पण हा भ्रष्टाचार आपले विश्वासू मुनीमजी सुकेतू कुमार करत आहेत. काय? सुकेतू कुमार आणि घोटाळा? होय महाराज. महाराज, सुकेतू कुमार सुंदरा नावाच्या एका गणिकेच्या नादी लागलेले आहेत. आणि या गणिकेवर राज्याचा खूप मोठा खजिना उधळला जातोय आणि ही अत्यंत चुकीची बाब आहे महाराज. मी आपल्याला खूपदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही समजूनच घेत नाही आहात महाराज. मी आपल्याला विनंती करते की तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर आत्ताच्या आत्ता सुकेतू कुमार यांना इथे बोलवा आणि काय तो सोक्ष मोक्ष आत्ताच लागू दे. कोण आहे रे तिकडे? मुनीमजींना बोलवा. जा ना, हे एंट्री आहे ना तुझी. हॅलो हॅलो. ओंक्या, ओंक्या, अरे कुठे आहे? कधी येतोय? अरे शाम्या, माझा नाटकाचा प्रयोग सुरू आहे. मी करतो नंतर फोन तुला. बाय. ए ओंक्या, अरे आज 24 तारीख आहे. हा. अरे आपलं शूटिंग आहे मडला. अरे गेल्या आठवड्यात तुला लोकेशन पाठवलं होतं ना. अरे हा जाना एंट्री. सुकेतू कुमार अजून येत का नाही येत? महाराज, आपण त्यांना बोलवले आहेत म्हणजे ते येतच असतील. ऐक ना शाम्या, ऐक ना. अरे श्याम्या यार, सॉरी यार, मी 23च समजतोय आज. मला माहितीच नव्हतं. मी काय करू? माझा प्रयोग सुरू आहे. यार ओंक्या, अरे गेले 1.5 महिने आधी तुला डेट दिली, ऍडव्हान्स दिला आणि आता घोळ घातला तू. आता बग महेश सर काय करते. नाही, ऐक, मी येतोय. मी काही झालं तरी येतोय. ओके. अरे कसा येतो? प्रयोग चालू आहे ना तुझा. मुनीमजींना बोलवा. आलो 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 आलो. आवाज येतोय म्हणजे मुनीमजी येतच असतील महाराज. हे बघ, ऐक श्याम, ऐक. हे बघ, माझे 2च सीन आहेत नाटकात. मी पळवतो ते सीन. काय काळजी करू नको. आणि दुसऱ्या अंकात माझा डायरेक्ट मरणच होता. म्हणजे काय टेन्शन नाही. मी येतोय. सरांना सांग मी काही झालं तरी येतोय. माझ्या आधी 1-2 सीन लाव कुठले तरी. मी ये बाबा, लवकर ये. चल चल. ऐक, फोन आला ना तर उचलू नका. सांगा मी उचल आणि सांग मी गेलो. बाईकवर फोन इथेच ठेवलाय. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. या मुनीमजी या. ठीक आहे महाराज, मुद्द्यावर या. मुनीमजी. ठीक आहे महाराज, मी एक सांगतो तुम्हाला. मला माझे सगळे गुन्हे मान्य आहेत. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. महाराज, महाराज. मुनीमजी, महाराज, तुम्ही असं नाही बोलू शकत मुनीमजी. आम्ही बोलू शकतो असं महाराज. आम्ही का नाही बोलू शकत? मी गुन्हा मान्य करतोय. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळा करा. तुम्ही मुनीमजी आहात मुनीमजी. हा
आम्ही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली देणार आहोत हे तुम्हाला आधीच कसे ठाऊक? महाराज शूटिंग आहे माझं महाराज. मला सगळं ठाऊक आहे महाराज. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. मुनीमजी भानावर या. महाराज मी शिक्षा भोगायला तयार आहे. मीच तो पापी आहे, मीच भ्रष्टाचारी आहे, मीच सगळे घोटाळे केले. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि मला मोकळं करा ना. मुनीमजी थांबा. हे काय चालवलंय तुम्ही? मुनीमजी इकडे पहा. मुनीमजी आम्ही तुमच्यावर कुठलाच आरोप केलेला नाहीये. मग तुम्हाला आधीच कसे कळले की आम्ही तुमच्यावर आरोप करणार आहोत? तुमच्या एक्सप्रेशन वर कळलं काय करायचंय तुम्हाला. पुन्हा तीच चूक. तुम्हाला कितींदा सांगितलेलं आहे मुनीमजी, या स्वप्ननील महाराजाच्या राज्यात आंग्ल भाषेला स्थान नाही. आय एम व्हेरी सॉरी महाराज. परत तेच. खामोश. मला माफ करा. खामोश. मला माफ करा. मुनीमजी तुम्ही असे विचित्र का वागताय? महाराज माझं शूटिंग आहे ना. मला द्या ना शिक्षा. मुनीमजी तुम्ही जरी या राज्याचे मुनीमजी असलात तरी आमचे परम मित्र सुद्धा आहात. समजून घ्या. आम्हाला तुम्हाला मिठी मारायची. इकडे या. वेळ जाणार महाराज त्यात. मला मिठी मारायची आहे. तू येडा आहे का रे? तू येडा आहे का जरासा? नाटकाचा प्रयोग सुरू आहे ना ए सान्या. माझं शूटिंग सुरू आहे ना रे. मला जाऊ दे ना. अरे मग काय तू प्रयोगाला पेस लावशील? एवढा स्पीड लावशील? नको ना रे बाबा. हे ऐक ना, स्पर्धेचा प्रयोग आहे रे. स्पर्धेचा प्रयोग आहे. नाही नाही नाही. ऐक ना हे सान्या हे. अरे बाई बाबा माझा ना मोनोलॉग असतो रे आत्ता. हा आधी आरोप प्रत्यारोपाचा सीन, मग मोनोलॉग. ऐक ना, परीक्षक आहेत, समीक्षक आहेत, कॉन्ट्रॅक्टर बसलेत. नाटकं करू नको प्लीज प्लीज. पुढच्या शो आहेत रे. नीट कर नीट. तुम्ही कितीही मला कानात सांगितलं महाराज तरी मी जर गुन्हा कबूल केलेला आहे तर मला द्या ना शिक्षा. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि करा ना मला मोकळा. मुनीमजी मुनीमजी तुमच्या लक्षात येत नाहीये का इथे काय परिस्थिती ओढावली आहे ती? जरा भानावर या मुनीमजी. अरे भानावरच होता मी. शूटिंग आहे माझा राणी सरकार. मुनीमजी तुम्हाला आजच नेमकी इतकी घाई का आहे मुनीमजी? गाई शूटिंग गाई. मुनीमजी लक्षात घ्या, आजचं हे स्पर्धेचं युग आहे आणि समाज म्हणून काही परीक्षक समोर बसलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर्स आले, परीक्षक आले. समजून घ्या मुनीमजी. मला नाही करायची कोणाची स्पर्धा. मला नाही करायची. मी कोणाशीही स्पर्धा करत नाही. मी माझा गुन्हा कबूल केलाय ना महाराज. मला द्या ना. मला द्या ना हत्तीच्या. अरे हत्ती बोलवा यार कोणीतरी. मला मारून टाका. मी ते पडतो. मला मारून टाका. मुनीमजी तुम्ही काय वागताय? तुम्ही भानावर या. उठा उठा मुनीमजी. महाराज तुम्ही कसं काही बोलत नाही आहात? मुनीमजी हा पटपट बोला महाराज. पटपट बोला. एवढे पॉज घेऊ नका. मुनीमजी खबरदार जर जागचे हल्लात तर पाय तोडून टाकेन. पुढच्या वेळी मी जास्त वेळ थांबतो पण आता माझी अगतिकता समजून घेऊन मला मोकळं करा महाराज. नाही मुनीमजी, आम्हाला तुम्हास काही प्रश्न विचारावयाचे आहेत. खूप वेळ जाईल त्यात महाराज. विचारा महाराज विचारा. मुनीमजी पटपट बोला महाराज. पटपट बोला. मुनीमजी सुंदराबाई कोण आहेत? ती एक गणिका होती. माझं लफडं होतं तिच्याशी. मी अख्खा पैसा तिच्यावर उडवला. मीच तो पापी आहे. मला द्या हत्तीच्या पायाखाली आणि मोकळं करा मला. हा सगळं सांगतोय. अहो द्या ना मला काय ती शिक्षा आणि काय तो मॅटर संपून टाका ना यार. किल मी यार. पुन्हा आंग्ल भाषा. हे चायला का अर्थ आहे का? महाराज भाषा भाषा गेली खड्ड्यात. भावना महत्वाची. मी कबूल करतोय गुन्हा. मी गुन्हा कबूल करतोय तर द्या ना मला. हा कुठला राजा आहे जो कबूल करतोय त्याला शिक्षाच देत नाहीये? मला काय माहित नाही. मी निघालो. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर द्या, नाही तर मी चाललोय. बाय. हा महाराजांचा विजय असो. शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला केलाय ना. चल निघ. कळलं मला. जा. शत्रू राष्ट्राने हल्ला केलेला आहे. मला मारताय का? मी निघू. निदान त्यांना तरी पूर्ण करू द्यायचं ह्याच्यात राहिला. महाराज मी निघतो भाषा. बाहेर. महाराजांचा पुन्हा विजय असो. ए सेनापती तुम्ही परत आलात. ते परत आले महाराज. आले परत.
येवताना परत तुझ्या बापाचा दरबार आहे का? महाराज भाषा कशात गेली भाषा? ह्याच्या बापाचा दरबार आहे. आला तो परत. तू बोल रे सेनापती. महाराज महाराज मला मुनिमजींना मिठी मारायची आहे महाराज. मारा. यार दादा यार. ए भाई ऐक ना अरे ऐक ना, माझे होणारे सासरे आणि माझी बायको आलेली आहे रे. माझे 4 डायलॉग आहेत आणि शेवटच्या वाक्याला माझ्या पंच आहे रे. प्लीज प्लीज माझे डायलॉग बोलू दे दादा माझं सूट आहे रे दादा, माझं सूट आहे. तू उद्या बोलव ना त्यांना प्लीज. नाही नाही, आजच्या रात्रीच्या गाडीने ते परत जाणार आहेत रे. प्लीज मला माझी वाक्य बोलवते. प्लीज बोलू दे प्लीज. हा प्लीज. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जे आम्हाला कानात सांगितलं ते आम्हाला कळलेलं आहे. आम्ही ते राजांना सांगू, तुम्ही निघा. नाही नाही, मी महाराजांना अजून काहीच सांगितलेलं नाहीये. मला महाराजांना सांगायचंय. महाराज, शत्रू राष्ट्राने आपल्या हा, राज्यावर बस बस कळलं कळलं. हा, चल हा, चल चल. अरे, अरे यार, काय बंदुकी लावली यार? बाई 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 महाराज, हे काय सुरू आहे? आपल्या राज्यात खूप अघटित घडत आहे. मुनीमजी भानावर या. आणि सरकार आम्ही भानावरच आहोत. लवकरात लवकर जवळ या, मला तुम्हाला मिठी मारायची आहे. हे बघा कल्पना रंजक आहे पण त्याला खूप वेळ जाईल. नाही, छोटीशीच मिठी आहे आणि ती मारणं अत्यंत गरजेचं आहे. मुनीमजी, खूप अघटित घडेल. मजबुरी आहे माझी राणी सरकार, मजबुरी आहे. अहो तिकडे दुसऱ्या मडच्या राज्यात माझं नागरिकत्व संपुष्टात येईल. मला कृपा करा आणि मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा मला मोकळं करा. जशी तुमची इच्छा मुनिमजी. काय करताय? अरे मला बांधू नका. मला जायचंय तिकडे. वा 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 वा, अतिशय उत्कंठावर्धक असा नाट्यप्रयोग होता. खूप मजा आली. मस्त. बघूया हास्यरसी काय दाद देत आहेत. सई, कडक परफॉर्मन्स, खूप रिलेट होईल अशी संकल्पना होती. तुम्ही तिघेही एकतर खूप विशेष दिसताय. पिपी मस्त, आज पण खूप सुंदर परफॉर्म केलंस. राऊत, आज बॅटिंग केलीत बरं का तुम्ही, फारच मजा आली. तुझी पडद्यामागची घालमेल आणि इथे आल्यावरची घालमेल सगळंच खूप बघण्यासारखं होतं. आणि मला तुमच्या नाटकातलं ते पण आवडलं खूप. मला मिठी मारायची आहे. फार मजा आली गाईज. फार सुंदर विषय होता आणि तुम्ही खूपच सुंदर खुलवलात. सुंदर. प्रसादा. फार गोड होती कॉन्सेप्ट आणि फार मस्त सादरीकरण केलं तुम्ही. मला फार आवडतं जेव्हा फसलेला नाट्यप्रयोग इथे सादर होतो तेव्हा, कारण अशा अनेक अनुभवातून आपण सगळेच गेलो आहे आणि तुम्ही सगळे नाटकातही काम करत असल्यामुळे आणि स्किट्सचाही तुम्हाला उत्तम एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याचा ताळमेळ तुम्ही फार उत्तम घालू शकता आणि त्याची मजा आणू शकता. वंडरफुल, वा वा वा. फॅन्टॅस्टिक. वेल डन गाईज. थँक्यू. मंडळी, पैसे वसुलीच्या निमित्ताने तुफान हशे वसूल करणारी गोष्ट सादर करायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. पैसे एक मिनिट अरे मला कोण मारते ते किमान करू दे तरी. अच्छा कल्ले अरे भाई तुम्ही आधी ऐकून तर घ्या माझं म्हणणं. ऐकून घ्या आणि मग माझा ना काही ऐकू वसाऱ्या. मी तुला 1,00,000 रुपये दिले होते का नाही? नाही, बरोबर आहे तुम्ही मला 1,00,000 रुपये दिले होते. मी तुमचे पैसे घेतले होते पण मी तुमचे पैसे उडवले नाही. मी एक इमानदार माणूस आहे. मी ते 1,00,000 रुपयात सिनेमा काढला. अरे कुठला वाचरे सिनेमा? मी बघितला पण नाही तो. भाई तो सिनेमा तुम्हीच काय, कोणीच नाही बघितला. मी तो सिनेमा जसा काढला तसाच तो पडला.
अरे वसारे असा फालतू सिनेमा बनवला तर पडणारच ना तो. नाही नाही भाई बरोबर आहे तुमचं. तरी पण मी तो सिनेमा बनवला. तो विकत कोणी घेत नव्हता. मग मी माझ्या हिमतीवर स्वतः तो रिलीज केला. मोठे शहाणपणा केलास. कशाला रिलीज करायचा वसाऱ्या? हा? सिनेमा रिलीज करायला तो काही पोटातला गॅस आहे का? अरे कशाला रिलीज केला? तो रिलीज करायला पोटातला गॅस आहे का? बोला. बाई मी खरं सांगतो मी खोटं काम करत नाही. मी खूप प्रामाणिक, खूप इमानदार, खूप मेहनती मुलगा आहे. शपथ सांगतो माझी खूप स्वप्न आहे. आणि मी आहे ना मी गरिबीतून वर आलोय. न मग वसाऱ्या मी काय दिवाळीतल्या नागगोलीतून वर आलो? अच्छा करत वसाऱ्या मी पण गरिबीतून आलोय ना. मी झोपडीत राहत होतो ना वसाऱ्या. हा अरे आमचा भाई एवढा दलिंदर गरीब कोण नाही बोल. हे फालतूगिरी चालली वसाऱ्या. हा अरे फालतूगिरी करतात. काही पण बोलशील तू म्हणा. गरीब ठीक आहे. दलिंदर गरीब म्हणजे कवरच आलं ते. तर मी कुठं होतो? झोपडीत होता. झोपडीत. तर मी झोपडीत होतो है की नाही. तर मी झोपडीत होतो न मी फारच म्हणजे रस्त्यावरती बेकामा गायचा. रस्त्यावरून मी फुग विकायचो. माझा बाप वॉचमॅन होता न माझी आई कामवाली होती. कामवाली बोललो मी कामवाली वाचायला. आई इज द रिस्पेक्ट. तिला आम्ही घरीच ठेवला होता. 12व्या वर्षात मी हाफ मर्डर केली. परत कसा हाफ मर्डर कसा? अरे वसाऱ्या 12व्या वर्षात मी हाफ मर्डर केली. 15व्या वर्षात मी बँक रॉबरी केली. अख्खी बँक लुटली. सगळी बँक लुटली. सगळे पैसे मी गोळा केले. माझ्या घरात मी घेऊन गेलो न. सगळ्यात पहिला आलिशान घरांमध्ये मी माझ्या बापाला ना आयशीला ठेवलंय. तिकडे मला संगी भेटली. ती बोलली मी तुझ्यावर प्रेम करताय. मी बोलला असेल तर पचकन लग्न करूया. मग आम्ही सागर संगीत सुमधुर संगीत संगी बरोबर आम्ही लग्न केलं. एवढी मोठी स्टोरी आहे तुमची. आई शपथ भाई मला माहिती नव्हतं. सध्या माहित असतं तर तू पैसे आणून भाई असतेस ना. नाही भाई मला माहित असतं ना तर मी तुमच्या या स्टोरीवरती सिनेमा बनवला असता ना. सिनेमा माझ्यावर तुमच्यावर तुमच्यावर माझ्यावर सिनेमा आईच्या गावान. एक मिनिट मला सांग मला माझ्यावर सिनेमा निघल. ओ भाई अहो तुमच्यावर चामकील निघतं तर मग सिनेमा का नाही निघत? तुम्ही गप्पा तुम्ही नाही म्हणजे कानपर फोडून डिस्टर्ब करतात ना म्हणून त्याला फक्त बोलतो. पण भाई आपण बसून बोलूया. या इकडे. नो प्रॉब्लेम. या इकडे बसा. तुमची एवढी कमाल स्टोरी आहे ना याच्यावरती असा सिनेमा होईल ना. काय बोलताय? तुम्हाला सांगतो तो सिनेमा नुसता होणार नाही दणक्यात चालणार. मला दिसतंय ना. कुठे? 70 आठवडे 90 आठवडे मी तर म्हणतो 200 आठवडे असा चालेल ना पिक्चर. किमान 100 कोटी कुठेच नाही गेले. 100 कोटी खरं सांगतो. काय बोलताय? भाई 100 कोटी 100 कोटी. मी स्वतःला बोलतो. अरे एवढा सोन्यासारखा माणूस आणि त्याची डायमंड सारखी स्टोरी समोर असताना तू एवढा फालतू पिक्चर बनवला. अरे भाई मी मला बोलतोय. मी मला दोष देतोय.
खरं सांगतो बाई, मला आज लाज वाटते. हा. मी हा कुठला फालतू सिनेमा केलाय. मला तुमच्यावरती सिनेमा करायचा म्हणजे? मला तुमच्या आयुष्यावर सिनेमा करायचा. बस ठरलं माझं. मी बनवणार म्हणजे बनवणार. नाही, पण- बनवणार म्हणजे बनवणार. अरे हो 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 हो. अशी कुठं चालली पंजाब एक्सप्रेस दचका खा. माझं काही चाललंय, तुमचं काही चाललंय, याचं काही चाललंय. काय फालतूगिरी आहे वाचारून म्हणतेच काय. भाई एकच मिनिट. काय? हॅलो, MAG बँक. मला ना 100 कोटींसाठी रनिंग पिक्चर अकाउंट काढायचं आहे. ओके. सर सेव्हिंग अकाउंट मला माहिती आहे, करंट अकाउंट माहिती आहे, रनिंग पिक्चरचं अकाउंट कुठलं आहे? बाई तुम्हाला माहिती नाही? रनिंग पिक्चर अकाउंट तुम्हाला माहिती नाही? आवरी चूक झाली माझ्याकडनं. तसं नाही आहे भाई. कसं आहे भाई, तुम्हाला मी सांगतो ना, हा. ज्या ज्या लोकांचे सिनेमे हिट होतात ते लोक करोडोने पैसे कमवतात. बरोबर. त्यांच्यासाठी रनिंग पिक्चर अकाउंट असतं. असेल बरं. हो, म्हणजे खोटं वाटत असेल तर प्रसाद ओक सरांना विचारा. त्यांचे नाही. 7 रनिंग पिक्चर अकाउंट आहेत. वसारा कधी बोलला नाही. ते बोलत नाहीत. नाही? ते फक्तच 501 रुपये देऊन पैसे देतात. ते पण बरोबर आहे. पण भाई, हा? भाई मी तुमच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार म्हणजे बनवणार. तुम्हाला मी खरंच सांगतो भाई, काय मला तुमचा सिनेमा असं डोळ्यासमोर दिसतो. दिसतोय? गरिबी, हा. दूरवर पसरलेली गरिबी करेक्ट. आणि एक झोपडी. त्या झोपडीमध्ये एक ठिपका. ते झोपडीमध्ये जो ठिपका आहे तो कोण आहे? तो तुम्ही आहे. बघा, तुम्हाला पण दिसेल. आवरी गरीबी आहे म्हणजे ठिपकाच आहे नुसतं. भाई हा? हळूहळू कॅमेरा जवळ जातो. हा. झोपडी मोठी होत जाते. हा. ठिपका तेवढाच राहतो. अरे वसरा, झोपडी मोठी होते तर ठिपका पण मोठा व्हायला पाहिजे ना. नाही होणार ना भाई, कारण ती तुमच्यासारख्या एका मोठ्या माणसाची गोष्ट आहे. आई शपथ, म्हणून सिनेमा बनला सिनेमा बनला. भाई गोष्ट रेडी आहे. Ready? गोष्ट रेडी. आता फक्त मला तुमच्या आयुष्यावर सिनेमा करायचा आहे, म्हणून त्याचे राईट्स विकत घ्यावे लागतील. ते काही काय असतं म्हणे काही केलंच नाही. सांगतो, मी तुम्हाला सांगतो. राईट. राईट विकत घ्यायचे म्हणजे भोजने तुला ना कमीत कमी 50,000 रुपयाचं सायनिंग अमाऊंट द्यावी लागेल. कुठं आहेत पण? हा? तुझ्याकडे पैसे कुठं आहेत? तुझ्याकडे पैसे नाहीत तर तुझ्या- काय दादा? अरे हो हो वसऱ्या, भाई, काय माझ्याकडे 1 रुपया नाहीये. पण मला असं वाटतं की ही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हातात लागू नये. जर उद्या बाजारात कळलं ना की तुमच्या आयुष्यावर स्टोरी बनते, फिल्म बनते, तर बाजारात लोक टपलेलेच आहे. कधी मोठी मोठी ऑफर घेऊन तुम्हाला येऊन भेटतील आणि हे राईस चोरतील, मला त्याची शाश्वती नाही. मी खरं सांगतो, हे राईस तुम्ही मलाच द्या. ही संधी मला सोडायची नाहीये. बरोबर आहे. मला दिसतंय या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. ही संधी मला सोडायची नाहीये भाई. मला ही संधी सोडायची नाही. मला तुम्ही हे राईस मलाच द्या. अरे हो वसऱ्या, तू आवरा कन्फर्म आहेस ना? हो हो, मी कन्फर्म आहे. उगाच कशाला मी कोणाला राईट देऊ ना. नाही पण भाई, हे राईट्स दुसऱ्या कोणाला जाऊ नयेत म्हणून मला तुम्हाला 50,000 द्यावे लागतील ना. मग आता माझ्याकडे ते पैसे नाही आहेत. आपण एक काम करूया का? काय? तुम्ही मला आत्ता 1,00,000 रुपये द्या. आता 1,00,000 रुपये दे. हां. 1,00,000 रुपये दे. वसऱ्याला काय ती राईट बघायचं कोणाकडे. हे बघ, आधी 1,00,000 दिले होते, हो. आता 1,00,000 किती झाले? 2,00,000. 6 महिन्यात म्हणा किती पाहिजे? भाई तुम्हाला मी हे 2,00,000च्या बदली 2 करोड रुपये देईन. 2 करोड भाई. 2 मोठी बॅग लागेल आपल्याला. शब्द आहे माझा. हा? सिनेमा एवढा चालणार आहे की मी तुम्हाला करोडोमध्ये पैसे देईन. कन्फर्म? Yes. चला Yes. पोरांनो, आपली चादर घ्या. एकच मिनिट. हे घ्या 1,000 रुपये. वसरे, ते काय बोलू नका, कळलं ना? काय बोलू नका तुम्ही. एक आणि भाई, मिनिट तू हे ना कशाला पैसे दे? काय असतं भाई, ज्याच्या आयुष्यावरती चित्रपट बनवायचा हा. आहे त्याच्या बॉयला सुद्धा साईन करावं लागतं. अच्छा, असेल बरं आहे. हा. आणि भाई हा. एकच मिनिट, अक्षरशः डोळे भरून आले. दिसत नाही काय समोर. भाई हे तुमची सायनिंग अमाऊंट. 501 रुपये वसरे. म्हणा 500 त्यांना 1,000 रुपये दिलेस तू. भाई ज्यांचा स्टँडर्ड मोठा आहे त्यांना 501 रुपयेच मिळतात.
अच्छा म्हणजे 501 रुपये मग खूप होते हे वसरीनं मला 501 भेटले मला 1000च भेटले चला, ये, भाई. 501 भेटले मला. आता आपलं राईट्स तर मिळाले आता मी गोष्ट कम्प्लीट करण्याच्या मार्गावर लागलो. हो, तुम्ही हो. करा, तुम्ही करा. तुम्ही घ्या ते साहेब. जाऊ आम्ही? मी गोष्ट तयार करतो. चला, म्हणजे राईड घेतली सगळे घेतले पण सिनेमात हिरोईन कोण घेणार आहेस तू वसारे म्हणजे हिरोईनला कोणाला घेणार आहेस तू घ्यावं लागेल ना हा, म्हणजे घ्यायला लागेल म्हणजे वसारे. आपण सही तामणकरांना घेऊ सही सामान त्यांना बुक करू आपण हा. आता अरण्याभाईची स्टोरी करायची म्हणजे हिरोईन पण तोडी स्टोर पाहिजे ना मग पण भाई हा? परत त्यांना घ्यायचं म्हणजे 5 लाख रुपये लागतील 5 लाख 5 लाख रुपये अवरे 5 लाख मग पण नाही रे अवरे 5 लाख कशाला पाहिजे तिला बुधवार ते शनिवार नुसते ती हसते नी थोडस बोलते अगदीच कंटाळा आला तर खुर्चीच्या मागं जाऊन उभे राहते तिच्यासाठी 5 लाख मागतोय बसर. नाही ना भाई दिसतं तसं नाही त्या खूप बिझी असतात बचारे एक काम कर ना काय त्यांना 500 मध्ये पटव ना भाई तसं नसतं मग? ऍक्टिंगच्या बाबतीत वेगळं हा. असतं ऍक्टिंगच्या बाबतीत जेवढी ऍक्टिंग चांगली तेवढे पैसे जास्त बरं आणि कंटेंटच्या बाबतीत जेवढा कंटेंट जास्त तेवढे पैसे कमी असं असतं नाही काहीच कळलं नाही पण म्हणजे तू काढ मगाशी 2 ना आता हे 5 तू हिशोब कर ना माझ्या काहीच लक्षात 7 लाख 7 लाख झाले या 7 लाखाच्या बदली मी तुम्हाला 7 करोड रुपये देणार भाई 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 काही झालं थांबा थांबा हे आता काय सगळं फायनल झालं काही झालं आता बसायचं बसायचं आता कसं आहे भाई हा राईट्स मिळाली बरोबर हिरोईन पण ठरली फायनल जायली पण मला एक प्रश्न पडलाय तुला अजून प्रश्न आहेच बसाऱ्या आजन्या भाईचा रोल कोणाला द्यायचा भाई कसा धोका देऊ नाही रे नको का तेव्हा त्याच्याकडे व्हेरिएशनच नाही अर्णभाईचा रोल करायचं व्हेरिएशन पाहिजे ना असं करणार आहे तो असं करणार आहे बरोबर भाई भाई एक रिक्वेस्ट करू काय बोल ना बिंदा अरे नको टेन्शन आपला सिनेमा एकदम भारी झालं पाहिजे आजन्या भाईचा रोल तुम्ही स्वतः कराल आमच्या बाई बाई करणार बाई मी करणार हा तुम्ही करा ना पण जमल भाई जमेल ना आणि नाही जमलं तर प्रेक्षक बघतील प्रेक्षक बघतील ना हा बघतील गोष्टची एवढी हिट आहे म्हटल्यावर उगीच कशाला दुसऱ्या लोकांना मोठं करा बरोबर आहे ना कॉंग्रॅच्युलेशन भाई कॉंग्रॅच्युलेशन भाई कॉंग्रॅच्युलेशन भाई तुमच्या सिनेमाचा दिग्दर्शक बरं मी काय बोलतो आज संध्याकाळी बसूया पार्टी करू ना आता फिल्म मध्ये राहणार बाहेर निघ कोण आहे ह्यो? बाई आहेत ना मी या सिनेमाचा दिग्दर्शक आहे ना तुम्ही नट आहेत ना ओ सॉरी मला असं बोलावं लागेल मला ऐकावं लागेल अच्छा इंडस्ट्री मध्ये असा अरे पण बाजूला भाई बाजूला ए ठिपक्या ए ठिपक्या तू मी इकडे कानपूर हो सॉरी हा डिरेक्टर इकडे अरण्या भाई कदम हा रोल तुला करायचा माहिती आहे तुला हा म्हणजे आता करणार आहे मी असा करणार आहेस म्हणजे काय असं म्हणजे हे काय हे असं पोत वाढून हा म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता मला इथे वर्कशॉप साठी तू यायचंयस कळलं तुला सकाळी आवरे मी सकाळी 7 वाजता इथे यायचं आणि रोज मी सांगेन तसंच तुझं दिवसाचं नियोजन असेल सगळ्यात पहिली तुझी भाषा सुधारायची कळलं तुला रोज रात्री उशिरापर्यंत जागणं बंद रोज सकाळी लवकर उठायचं इथे माझ्याबरोबर तालीम करायची कळलं तुला काय तुम्हाला अरे हो व्हायचं सकाळी 7 ला मला इथे पाहिजेत सकाळी लय लवकर उठायला लागेल रे आवरे लवकर डबा पण नाही देत सकाळी 7 वाजता इकडे यायचं 12 वाजता जायचं आवरे वा ओंकार जाम भारी गंडवलं मजा आली सई काय म्हणशील अरुण दादा आय थिंक तुम्हाला दाद द्यायला आम्हाला एकतर खूप आवडते आणि काही पंचेस अशा जागेतून येतात जे आम्ही इमॅजिन पण
करू शकत नाही किंवा करतच नाही. तर मला असं वाटतं यासाठी एक ग्रेटनेस लागतो जो तुमच्याकडे आहे. मला असं वाटतं की तुम्ही किंग आहात कॉमेडीचे आणि फार सुंदर परफॉर्म करता. दत्तू बने खूप सुंदर, ओंकार अप्रतिम, खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, प्रेमाच्या विनोदी त्रिकोणाची आणखी एक नवीन हास्यभूमिती दाखवायला आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. चल का चल लवकर नको ना टाइमपास करू वरी. चल लवकर चल ये वरी. नको टाइमपास करू ना यार. मला जायचं नाही बघा. मला माहित नाही. गप्प बस. 25-26 बस इथं. सीट नंबर 25 इथं बस. अरे काय भीती वाटायची गरज आहे वनी? हा अख्खी दुनिया आहे ट्रेन मध्ये. कशाला घाबरतेस तू? तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. तुला माहिती आहे ना मला बॉस नाही सोडणार. सुट्टी नाहीये मला. ना तर मी नसतो आलो का तुझ्या बरोबर? मला एकटीला भीती वाटते. अरे कशाला? हे बघ हे दादा पण आहे आपल्या सोबत. नमस्कार भाऊ. हा नमस्कार. कुठे झाला तुम्ही? मी नगरला. बाग झालं की नाही? सोबत पण आहे तुला नगरला जायला. काय आपली ट्रेन आहे ना सकाळी 5 वाजता नगरला पोहोचेल ना. हो ना. हा? तर रात्रीला झोप लागेल. तरी झोपली ना तिला प्लीज उठवा का? हो म्हणजे काय? हा? उठवीन ना. हा मीच तर म्हणतो त्यांना मी झोपूच देणार नाही. म्हणजे रात्रभर गप्पा मारेन ना. काय बाई? हा हा नाही पण मला एकटीला जायला भीती वाटते. का बस. दादा अरे कधीपासून लावलं भीती वाटते? भीती वाटते? तुम्ही इकडे ते म्हणजे बाई बाई रडू नका बाई. अरे यार दादा अरे ही काय ओरडायचं नाही. अरे अख्खी दुनिया प्रवास करते ना यार. ओरडायचं नाही. त्यांची भीती समजून घ्या ना तुम्ही. हा? तुम्ही काय त्यांच्याबरोबर जाणार नाहीये? अरे मला सुट्टी मिळत नाही भाई. ना तर मी गेलो असतो ना. अच्छा अच्छा आलं ध्यानात आलं हा. ध्यानात. एक मिनिट हा. काय काळजी करू नका. मी बघ बाई माझ्याकडे बघा. बाई हा माझ्याकडे बघा. हे बघा कसं आहे भीती वाटणं साहजिक आहे. हा यांच्याकडे बघू नका बरं. तुम्ही इथं बसत आता. अरे मी नाही त्यांच्याकडे त्यांना तुम्हाला बघून भीती वाटते बाबा. अरे पण मी काय केलंय? मी आहे ना. मी बघ बरं बाई कसं आहे भीती वाटणं साहजिक आहे. पण भीती वाटली ना तर मनाला दुसऱ्या ठिकाणी रमवायचं. आता मनाला रमवण्यासाठी आजूबाजूला काय कमी गोष्टी आहेत का? हा मी तुम्हाला एक मजा शिकवतो बघा. आता आपली ट्रेन बंद आहे. दादा तुम्ही पण लक्ष द्या. आता आपली ट्रेन बंद आहे. मग ती सुरू होणार आहे. बापरे काय मज्जा सांगितली यार. मला काय वाटलं माहितीये का थोड्या वेळाने पॅसेंजर उतरतील धक्का मारत मारत नगरपर्यंत येतील. काय खतरनाक सांगितलंय. दादा तुम्ही सोबत करा ना मला. मी त्यांची भीती घालवतोय. अच्छा भीती घालवतोय का? हा बाई आता ट्रेन बंद आहे. मग ती सुरू होणार आहे. धडक 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 धडक. मी काय करतो मला मनाला रमवायचं असेल ना तर ह्या धडक धडकच्या तालावर गाणी रचतो. अरे हो म्हणजे आता बघा हा. धडक 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 धडक. जातो मी गावी तडक तडक. खातो मी पापड कडक कडक. धडक 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 धडक. सिग्नल लागलाय लाल भडक तरी बी गाडी जाते धडक 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 धडक. कसं बघा आवडलं बाईंना. काय करताय? 500 रुपये परत घेतोय. ही रचना आहे तुझी. धडक धडक आपण खातो कडक कडक. छान होतं. बघा ना त्यांना आवडलं. मला नाही येत अशी गाणी. तुम्हाला खरं सांगू का मला बी नाही येत गाणी. मी आपले 2-4 ओळी रचतो आणि अशीच ऐकवतो. काय सांगता? लोक जबरदस्ती करतात पुढली पुढली. पण मला सांगा आता मन म्हणजे काय बोरिंग आहे का जबरदस्ती पाणी काढायला? असं येते आपण लिहून टाकायचं. ही मजा आहे बघा. तुम्ही भीती विसरलात बघा आहे ना. आता पुढची गंमत बघा. यांचं नाव काय भाऊ? तुमचं नाव काय? गौरव. गौरव. आता आहे का धडक 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 धडक. गौरव राहिले स्टेशनवर आणि तुम्ही चालली ओंक्या बरोबर. धडक 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 धडक. गौरव राहिले स्टेशनवर आणि तुम्ही चालले ओंक्या बरोबर. धडक 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 धडक. एक मिनिट ओंक्या कोण? ओंक्या मी. म्हणजे माझं नाव ओंकार आहे पण सगळे मला ओंक्या म्हणतात. मग ते तुझ्या बरोबर का जाईल? तुझंच नाव काय घेईल ती? मग ठीक आहे ठीक आहे आपण फक्त यांचंच नाव घेऊ. म्हणजे कसं करता येईल? धडक 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 धडक. गौऱ्या राहिला घरी. हा गौऱ्या राहिला घरी आता बाईंची मज्जा. धडक धडक
दोन मिनिटं गप्पा बस. ए कसली मजा आणि गौऱ्या राहायला घरी बायची कसली मजा रे. प्रवासातली मजा. हा. आता वेफरवाला आहे, भेळवाला आहे, वडेवाला आहे, खिडकी आहे, डोंगर आहे, नदी आहे, है का नाही? मला शिकवाल का अशी गाणी तुम्ही? बाई 8 तासांचा प्रवास आहे, तुम्हाला 800 गाणी शिकवतो बघा. हा. चालेल चालेल. चालेल चालेल. मगाशी तुला भीती वाटत होती ना, आता लगेच चालेल चालेल. अगं बाई हो. हा, आठवलं. दादा तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे काय इकडे. मुळात आहे ना, त्यांना भीती नाही वाटत आहे. मग? तुम्ही ती भीती त्यांच्या मनात घालताय. मग आता मला सांगा बाई, तुम्हाला त्या गाणी म्हणताना भीती वाटली का? नाही की नाही? मग थांबा, आता मी तुम्हाला दुसरी मजा दाखवतो. आता तुम्ही पण बसा. काय? माझ्याकडे खूप मजा आहे. पण मग नगरला काय चालले तुम्ही? माझी बहीण असते तिकडे, तिला आता मुलगी झाली, मग तिच्या सोबत कोणी नाहीये ना, म्हणून मी चालले सोबत म्हणून. खरं आहे सोबत पाहिजे, तुमच्या बहिणीला बी आणि तुम्हाला बी. तुम्हाला बी म्हणजे कोण? तुम्हाला बी म्हणजे नाही म्हणजे आता मला सांगा, बाईच्या सगळ्यात जवळ कोण असतं? तिचा नवरा. नवरा. पण तुम्हीच त्यांच्या बरोबर नाही म्हटल्यावर ते एकट्या पडणार का नाही? हा बाई, काय काळजी करायची नाही. दादांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ना, मी नगरला जितके दिवस आहेत मी तुमच्या बरोबर आहे. चालेल. हा काय काळजी करायची नाही. हा? बाईचा चेहरा बघा खुलला. मग बरं, तुमची बहीण कुठं राहते? राजारामनगर. कुठं राहते? राजारामनगर. ते माध्यमिक शाळेचे इकडं राजारामनगर. हो. काय योग आहे. काय झालं? अहो मला बी तिकडच काम आहे. मग आपण एक काम करू, माझं काम आधी करू आणि मग मी तुम्हाला सोडायला येतो. चालेल, म्हणजे आता मज्जाच आहे, मज्जाच आहे. एक मिनिट. धडक 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 धडक. आपण भेटू तिकडे, मज्जाच मज्जाच हो इकडे. जमलं बाईला. काय आहे? जमलं. अरे इतकं भंगार आहे, कोणाला पण जमल. धडक धडक पहिलं आणि शेवटी एवढं लावायचं. आता धडक धडक मी चालले बहिणीकडे, धडक धडक मी चालले नगरला, धडक. इतकं सोपं आहे ते. तुम्हाला बी जमलंय? ए बाबू, आणि तू का जाशील याच्या बरोबर? तू का जाशील? तुझं तू जायचं नाही, याला सोबत घ्यायचं नाही, तुझं तू जायचं, कळलं? दादा ऐका. त्या जातील, हा पण गाडी स्टेशनवर सकाळी 5 वाजता पोहोचणार. बरोबर. हा. सकाळी 5 वाजता तिथं ना माणूस असणार ना रिक्षा असणार. हा. मग ते एकट्या काय करणार आहेत? ती जाईल बरोबर, तिला जायचं असं. नाही मी सांगतो बाई, हा. आपण आहे ना तिथं स्टेशन जवळ ना माझ्या मित्राची एक लॉज आहे, तिकडे जाऊ. काय बोला? माझ्या मित्राची ना स्टेशनच्या शेजारी एक लॉज हा. आहे, तिकडे जाऊ म्हणलं. परत बोलशील ना, मारील ना मी. नाही लॉजवर कशाला रे? हो, तुमचा गैरसमज होतोय. ते लॉजच्या इकडे ना एक दुकान आहे, हा. तिथं सकाळी सकाळी गरम गरम कांदे पोहे मिळतात. अच्छा. कसले लागतात तुम्हाला सांगतो. हा, ते गरम गरम कांदा पोहे खाऊ आणि मग 2 तासासाठी रूम घेऊ. याला मारीन या. आता तर मी काय कांदे पोहे खाले ना, रूम कशाला पाहिजे? अहो, आता एवढा मोठा प्रवास करून जाणार म्हटलं तिकडे फ्रेश व्हायला नको का? अशाच जाणार आहेत का त्या बहिणीकडं? जाईल ती. नाही, असंच कसं जाऊ? नाही, बरोबर आहे, आपण घेऊ. तुम्ही तू मागायला जाशील. अजून काय करूया? आपण काय करूया, तिथं जाऊ, फ्रेश होऊ, उजाडेपर्यंत गाणी म्हणू, उजाडलं का मी तुम्हाला सोडीन तिकडं. हा, काही काळजी करायची नाही. एक काम करा, काही गरज नाही, तुझी बहीण स्टेशनला, ती तुला घेऊन जाईल. तुम्ही थांबा, तुम्ही सांगा. आहे ना. एक काम करा, याच्यात तुमचा मोबाईल सेट करा. हा, नंबर सेट करा. थांबा ना. वहिनी, याचा नंबर कशाला पाहिजे वहिनी आपल्याला? अहो, ते ओळखीचे झालेत ना आता. बघा, आहे ना, असं असतं, अनोळखी माणसाला आपलेपणा दिला की आपला होतो माणूस. धडक धडक मला भेट, तुला मारतो का बस लाल भडक. केलं. वा. तुम्हाला मी रोज संध्याकाळी मेसेज करीन, कुठं भेटायचं काय करायचं सांगतो. काय गरज नाही. नाही, एक मिनिट. पण तिथे फिरायचं कुठे आपण? तुम्हाला तिकडलं माहिती नाही? नाही, म्हणजे मी फार वेळा नाही गेली तिथे. अरे तिकडं आहे ना बाई, एक लई फेमस गार्डन आहे. हा का? आपण तिकडे जाऊ आणि गजरा बी घेऊ. मला गजरे खूप आवडतात. गजरे तुम्हाला आवडतात? मग आपण घेऊ ना, त्या टोपलीतले सगळे गजरे तुम्हालाच घेऊ. धडक धडक. बंद कर का हे धडक धडक. मला पण हवा गजरा पण हवा मला. धडक धडक. नाही जमते तुम्हाला, काय काळजी करू ना, जमलं. हेच आहे. नाही जमत तिला ना बाबा, सोड ना, गप्पा बसता, तिला जमत नाही ना. अहो, जमलं होतं. नाही जमलं तुला. जायचं नाही, ताईला फोन करायचा, ताई तुला स्टेशनला घ्यायला येईल आणि याच्या बरोबर कुठं जायचं नाही. पडते इतके ठिकाण फिरवणार आहेत. अजून सांगा ना. अजून बाईना आवडते. तुम्हाला हे कळते का? तुम्ही सोबत करा, त्यांची भीती कमी होती बघा ना. अरे सोबत करा काय, माझी बायको आहे, तू तिला काय पण बोलशील काय? कसं काय पण बोलेल. मग ऐक, तिथं ना गार्डन मध्ये एक स्पेशल जागा आहे, तिथून अशी मोठी मोठी झाड आहेत, त्यांच्या मागं आपण गेलो ना, कोणाला दिसत नाही. चालेल काय? तुला सांगितलं ना कुठं जायचं नाही. आपण
स्टेशनला उतरलं गप टायगर जायचं. कुठं जायचं नाही, गार्डनला पण नाही, कुठंच नाही. मग हरकत नाही. नाही झाडं बघायचीच नाही आपण. हा दादा हरकत नाही, नाही जायचं झाडा. नाही, नाही, नाही. काही हरकत नाही बाई. तिथे दुसरीकडे ना एक मोठी भिंत आहे. त्याच्या मागे गेलो ना, कोणाला हाक मारून बोललो तरी कोणी येत नाही. तिकडे जाऊ. अरे ही काय प्रेक्षणीय स्थळ आहेत का रे? नाही गप नाही यार, तू माझ्या बायकोला डिस्टर्ब करू नको. आधी सांगतो तुला मी. गप्प बस. नाही वनी तू जायचं ना कुठं. नाही जायचं. मी येणार तुझ्या बरोबर. मी येणार नगरला. मी ऑनलाईन बुक करतो ना, ऑनलाईन बुक करतो. नाही पण वेटिंग आहे, तुम्हाला मिळणार नाही. मी संडासात बसून येईन. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? सांगितलं बॉसला फोन करतो, सांगतो की मी येतो म्हणून. हा हॅलो बॉस, नमस्कार. गौरव बोलतोय. मला जरा महिन्याभरात सुट्टी पाहिजे होती. नाही मिळणार? ऐका ना प्लीज, मला गावी जायचं, नगर जायचं. प्लीज ऐका ना. ऐका ना बॉस. हा नाही करत नोकरी. हा सोडली नोकरी. खड्ड्यात गेला तुम्ही, खड्ड्यात गेली नोकरी. हा नाही करायची मला. मी चालू नगरला. बस हा सोडली नोकरी. मी येणार नगरला तुझ्या बरोबर. नाही नाही आता बघू ना कोण कसं करताय सोबत. हा आता आपण दोघं जाऊ, मस्त मजा करू. चल ट्रेन सुटेल आता. अरे केवढा उशीर केलास गाड्या. मी जागा पकडली म्हणून बरं झालं. अरे खायला आणायला गेलो होतो. हा खायला मग केवढं आणलंस? एवढंच आणलं. चल बस पटकन. वाट बघून कंटाळलो बाबा. हो. चल व्यवस्थित जा. हो. आणि मला पोहोचल्यावर मेसेज कर बरं. तुम्ही मेसेज. हा चल जातो मी. तू कुठं चालला? मी माझ्या घरी. मग तू जात नाही नगरला? नाही मी माझ्या मित्राची जागा अडवून ठेवली होती. मित्र. टाइमपास करत होतो, तुम्हीच माझ्याकडे आलं, म्हणलं चला चांगला विरंगुळा आहे. येतो मग मी. हा? पण दादा तुम्ही कुठं जाणार आता? नगरला का नोकरी शोधायला? धडक 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 धडक. नवरा तुमची सोबत करी, मी बा चाललो माझ्या घरी. नवऱ्याची तुमची गेली नोकरी, उतानी पडली टोकरी. धडक धडक. तुझ्यामुळं कमाल परफॉर्मन्स तरी खूप मस्त. प्रसादा वा छान. शेवटचा ट्विस्ट मला खूप जास्त आवडला. म्हणजे तो एक्सपेक्टेड नव्हता असं की कुणाची तरी जागा तू पटकावायला आला असशील असं वाटलं नाही, सुरुवातीपासून नाही वाटलं. त्यामुळे शेवटी खूपच मजा आली. गौऱ्या, ज्याच्या बायकोला धडक धडक हे गाणं आवडतं त्याची नोकरी गेलीच पाहिजे. त्यात काही म्हणजे वादच नाही. पण वंडरफुल, खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. वनिता मस्त, गौऱ्या मस्त. थँक्यू. खूप सुंदर परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेटणार आहोत पुढच्या भागात, परंतु तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.